शकतो आम्ही. 4-15 लेकरं आहेत. आता इथं महिना लागतात, 2 महिने लागतात. कोणाला आमचं कसं ढकायचं सांगा की आता इथं. वळूयात पुढील बातमीकडे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिन्याला 2,000 रुपये देणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातला एक प्रस्ताव मांडलाय. विरोधकांची सरकारच्या प्रस्तावावर मात्र टीका करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना फुकटचे पैसे का वाटतात, अमित ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय. 2,000 देऊन जेनझींना फिरवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसची 2,000च्या प्रस्तावावर ही टीका आहे. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2,000 मध्ये 2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय. ज्या मुलांना आता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत, त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली. संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2,000 रुपये देऊन जेनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे. त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही. तुम्ही धर्माने बांधू शकत नाही, तुम्ही विचाराने त्यांना बांधू शकत नाही. कारण मंदिरात चोरी करणारी मंडळी, राम मंदिर लुटणारी मंडळी त्या जेनजीकडे जाऊन काय सांगतील? जे ज्योतिष शास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी काय सांगणार आहेत? त्यामुळे ह्याच्यातून मला वाटतं फार काही फरक पडणार नाही. सांगतील जे ज्योतिष शास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी काय सांगणार आहेत? त्यामुळे ह्याच्यातून मला वाटतं फार काही फरक पडणार नाही. नागपंचमीच्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील नृत्य. शिराळ्यातल्या 16 मंडळांवर गुन्ह्यांची नोंद केली आहे. शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला होता. समज देऊनही नृत्य सुरूच ठेवल्यानं मंडळांवर कारवाईचा बडगा उगारलाय. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सोमवारी नागपंचमी उत्सवादरम्यान शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील आणि बिभत्स नृत्य सुरू ठेवल्याप्रकरणी शिराळा पोलिसांनी 16 मंडळांवर गुन्हे नोंदवले. याबरोबर उर्वरित काही मंडळांवर, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे नोंदवण्याचं काम सुरू आहे. नागपंचमी उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी मिरवणुकीत महिलांचे नृत्य आयोजित केले होते. या नृत्याचे स्वरूप अश्लील आणि बिभत्स असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांना तातडीनं बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र समज देऊनही नृत्य सुरूच ठेवल्यानं संबंधित मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. राजकीय बातमी. महापौरांकडून पेडणेकरांचा खिचडी खाऊ असा उल्लेख झाला. खिचडी खाऊ पेडणेकर 3 पत्र घेऊन माझ्या दालनात पेडणेकरांच्या पीएनं येऊन रेकी केली होती असं तावडे म्हणाल्या. तर पेडणेकरांच्या पीएची चौकशी करा असंही ऋतू तावडे यांनी म्हटलेलं आहे. ऋतू तावडे यांनी हे वक्तव्य केलंय. पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती. आज अचानक त्यांच्या मांडीखालचं पाठ निघालेलं आहे. अशामुळे ते पॅनिक झालेले आहेत. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील. आता मी खिचडी खाऊ, आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे. कारण तिने कोविड काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये. स्वतःच्या मुलाच्या नावावरती पण त्यांनी कंपन्या उभ्या केल्या. आणि खिचडी खाऊ किशोरीताईने, आपण बोलतो की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं, इतका घाणेरडा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. शिंदे नाईक वादाचे पडसाद नवी मुंबई पालिकेत पडले. भाजपा विरोधात शिवसेना आक्रमक झाली. सागर नाईकांना कंत्राटदारानं महागडी कार गिफ्ट केल्याचा आरोप करण्यात आला. आणखीही घोटाळे बाहेर काढणार असा इशारा शिवसेनेनं दिलाय. तर या संदर्भात शिवसेना नगरसेवक अंकुश कदम यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रवक्ता अंकुश कदम आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल, आज नेमकं महानगरपालिकेमध्ये तुम्ही पोस्टर घेऊन आले, एक विशेष पोस्टर जे आहे ज्याच्यावरती मर्सरीचं चित्र आहे, नेमकं काय आहे? आज खऱ्या अर्थाने माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण पत्रकारितेच्या माध्यमातून या नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा नक्की कुठे जातोय हे बघण्याची वेळ आलेली आहे. आपण पाहत असाल ही मर्सिडीज कार आहे आणि ही NGP ही नवी मुंबईची पक्ष आहे, तो वैयक्तिक पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कशी लूट होते आपण पाहिलं असाल की या ठिकाणी
तुर्बे घनकचरा प्रकल्प 729 कोटीचा सबसिडीचा प्रकल्प आहे आणि R&B ग्रीनटेक कंपनी या कंपनीला त्या ठिकाणी त्यात घनकचरा प्रकल्पाचं टेंडर दिलं होतं. तिचीच एक सबसिडाईज कंपनी आहे, दुसरी कंपनी आहे. तिच्या माध्यमातून हे टेंडर मिळायच्या अगोदर 24 तास अगोदर दुसऱ्या कंपनीचे या कंपनीची संलग्न कंपनीने त्या ठिकाणी ती मर्सिडीज कार घेतली आणि ती मर्सिडीज कार ह्या कंपनीच्या संलग्न कंपनीच्या नावावरती आहे आणि ती कार या मर्सिडीज कार या नवी मुंबई महानगरपालिकेत कोण घेऊन येतं? काढा CCTV. या नवी मुंबई महानगरपालिकेने एकदा आता डोळे उघडायला पाहिजेत. नवी मुंबईच्या जनतेने डोळे उघडायला पाहिजेत. खऱ्या अर्थानं लोकांवरती बोट ठेवत असताना यांचे स्वतःचे ग्लास हाऊस आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या घराच्या खिडक्यांवरती दगड मारण्याची वेळ आणू नका. या ठिकाणी जे आहे शिवसेना भाजप सत्ताधारी भाजपच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झालेली आपल्याला पाहायला भेटते. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. काँग्रेसकडून झालेल्या राष्ट्रगीताच्या अवमानाप्रकरणी गोंधळ झाला. सभा तहकूब करण्यावरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने आले. सदर सभा 17 सप्टेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे. वळूयात पुढील बातमीकडे. पार्थ पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट झाली. पार्थ पवार, प्रतिभा पवार आणि शरद पवार यांना भेटले. कौटुंबिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ही भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर काही कौटुंबिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या कौटुंबिक भेटीवेळी राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे. विद्यार्थी संवादासाठी अमित ठाकरे यांचा डोंबिवली दौरा. अमित ठाकरे यांनी 20 ऑगस्टला डोंबिवली दौरा केलेला आहे. विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे 20 ऑगस्ट रोजी डोंबिवली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे हे डोंबिवली शहरातील प्रगती कॉलेज तसेच पेंढारकर कॉलेज येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. तर अमित ठाकरे यांचा डोंबिवली दौरा, विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. घरी परतलेल्या भरत गोगावलेंचं जंगी स्वागत झालंय. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गोगावले घरी आले. घरातील महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. गोगावले कुटुंबातील तब्बल 3 पिढ्या एकत्र नाचल्या. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच घरी परतलेल्या भरत गोगावले यांचं कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. घरातील महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर डीजेच्या तालावर गोगावले कुटुंबातील तब्बल 3 पिढ्या एकत्र नाचताना पाहायला मिळाल्या. कार्यकर्त्यांनी भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांना खांद्यावर घेत जल्लोष केला. यावेळी गोगावले यांनी आपल्या लहानग्या नातवाला कडेवर घेत आनंदोत्सव साजरा केला. अवैध शस्त्र तस्करी विरोधात कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिसांनी मोठी कारवाई केली. बंदुका 50,000 विकणारा सांगलीचा तरुण जेरबंद केलाय. माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील 8 जणांना अटक केली आहे. एकूण 17 पिस्तूल, 47 जिवंत काडतुसं पोलिसांच्या हाती लागली आहेत. आंतरराज्यीय शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कोम्बिंग ऑपरेशन आम्ही करतो. ह्या वर्षी आमचं जिल्ह्याचं मागच्या वर्षी पण 30 केसेस झालेले आहेत 2025 मध्ये. या वर्षी पण आमचं क्लिअर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण आहे की जे ड्रग्स असतील, वेपन असतील, वेपन घेऊन जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणे. आता या वर्षी पण आमचा 17 केसेस झालेले आहेत. असंच आमचं इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या माध्यमातून पण आम्हाला इन्फॉर्मेशन येतात. तसं आम्ही बातमी धाराशिव मधून आहे. धाराशिव मध्ये दिव्यांग शाळेची दुरवस्था झाली.
निधी मिळूनही शाळेची तपासणी नाही. दिव्यांग कल्याण विभागाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप होतोय. विद्यार्थी पालक प्रशासनाविरोधात आक्रमक झाले. दिव्यांग कल्याण विभागाचं शाळेकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. धीरज परदेशी हत्येतील आरोपींचा एन्काउंटर करा, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. तर धीरज परदेशी यांच्या हत्येवरून ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मागणी हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. कोर्टामधनं न्याय मिळणं, कोर्टात केस उभी राहणं, साक्षीप्रयोग होणं हा इतका दीर्घकाळाचा विषय असतो आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगारांना मिळतो. त्यामुळं नगरची घटना इतकी संतापजनक आहे. या विषयामध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला तरी पोलिसांचं पूर्ण समर्थन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही या बाबतीत आग्रहपूर्वक मागणी केली. हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागानं हा निर्णय घेतलाय. दाट धुक्यामुळे गडावर चढाई धोकादायक आहे. श्रावणामुळे भाविक पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. अपघात टाळण्यासाठी वन विभागानं हा निर्णय घेतला. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले. पुढील आदेशापर्यंत हरिहरगड बंद असेल.
काल सोशल मीडियावरती एका विद्यार्थिनीचा ताटामध्ये अन्न नसताना जेवण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि मी आता आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेमध्ये आणि ही तीच शाळा आहे की ज्या शाळेमधला तो व्हिडिओ आहे आणि याच व्हिडिओच्या शोधामध्ये आणि त्याच बातमीच्या शोधामध्ये जय महाराष्ट्र या होर्टी गावामध्ये पोहोचलं, या शाळेमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जर आता बघितलं तर समोर जे आहे ते विद्यार्थी जेवण करत असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत हे अस्थिव्यंग विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं जेवण या ठिकाणी सुरू आहे. मात्र इकडे जर आपण बघितलं तर जे किचनमध्ये स्वयंपाक देखील सुरू असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर या शाळेची एकूण परिस्थिती जर आपण बघितली तर इकडं या बाजूला जे आहे ते टॉयलेट बाथरूम आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की टॉयलेट बाथरूमची काहीशी दुरावस्था असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काही टॉयलेट बाथरूमला दरवाजा देखील नाही अशी परिस्थिती इथं आपल्याला बघायला मिळते. एकूणच जर बघितलं तर शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा आपल्यासोबत आहेत, शाळेचे संस्थाचालक आपल्यासोबत आहेत. आपण शाळेच्या संस्थाचालकांसोबत बोलूया. काय सांगाल सर, या ठिकाणचा व्हिडिओ 2 मुलींचा होता, टॉयलेट बाथरूमला दरवाजे नाहीत असा पण प्रश्न उपस्थित होतो, काय सांगाल? मुलींचं जेवण संपलेलं होतं, त्यामुळे त्यांच्या ताटामध्ये अन्न असेल नसेल हा विषय वेगळा आहे. दुसरा विषय, इकडल्या टॉयलेट बाथरूमला जरी दरवाजे नसले तरी नवीन टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे, माझं बांधकाम चालू आहे. इतके टॉयलेट आणि इतके बाथरूम तिकडे बांधायला लागलोय, त्याच्यामुळे इथं थोडं दुर्लक्ष झालं असेल. नवीन फ्रेश होणार आहे, 1 महिन्याच्यात ते पूर्ण होणार आहे. टॉयलेट बाथरूमचं बांधकाम सुरू आहे. होय. आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत. काय सांगाल, या अस्थिव्यंग निवासी शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आता शिक्षण घेतात? आमची शाळा एकूण मान्य संख्या 75ची आहे. सगळे विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे. 1ली ते 8वीचा आपलं वर्ग आहे. आमच्याकडे सरासरी 65 ते 70 विद्यार्थी उपस्थित असतात. विद्यार्थ्यांना शिक्षणही इथेच दिलं जातं आणि निवासही इथंच आहे. किती शिक्षकांचा आणि इतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे? एकूण आमच्याकडे स्टाफ आहे 23 लोकांचा. त्यात मुख्याध्यापक धरून 7 शिक्षक आहेत आणि इतर पुन्हा 16 शिक्षकेतर कर्मचारी आहेत, कारण तो वसतिगृह अटॅच असल्या. तुमच्या शाळेतल्या 2 विद्यार्थिनींचा व्हिडिओ ताटात काही नसताना जेवण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, त्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मग काय कसं बघताय याकडे? जेवण काय नाही, तो जो काल जो व्हिडिओ व्हायरल झाला तो एकदम चुकीचा होता. ज्या कोणी व्यक्तीने तो व्हिडिओ केला असेल, आमच्या मुलींचं जेवण संपत आलं होतं म्हणून ते आपल्याला तसं लक्षात आले. कालच्या आजच्या तुम्ही स्वतः पाहिलं दुरावस्था त्यापैकी बरी नाहीये. बाथरूमची दुरावस्था आहे, तुम्हाला जे दिसलेलं आहे त्याच्यासाठीच आपण काय थोडी त्यांची दुरावस्था झाली आहे किंवा ते जुने झालेत म्हणून आपण ते नवीन बांधकाम आता तुम्ही पाहताय, स्वतः तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आहे, ते नवीन बांधकाम चालू आहे. टॉयलेट बाथरूम सर्वच बांधकाम चालू आहे. शाळेच्या इमारतीचं बांधकाम सुरू? शाळेच्या इमारतीसह ते टॉयलेटचं आणि बाथरूमचं बांधकाम चालू आहे. निश्चितपणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास 65 ते 75 विद्यार्थी या शाळेमध्ये, अस्थिव्यंग निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. ते निवासासाठी याच ठिकाणी असतात. खरं तर टॉयलेट बाथरूमचं, नवीन बाथरूमचं बांधकाम सुरू आहे, नवीन इमारतीचं सुद्धा बांधकाम सुरू आहे आणि त्या विद्यार्थिनींचं जेवण झालं होतं असं मत यावेळी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी व्यक्त केलंय. मात्र गडचिरोलीमध्ये जी घटना झाली, 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, त्यानंतर निवासी शाळा असतील, आश्रमशाळा असेल, यांचा प्रश्न ऐरणीवरती आलाय आणि त्यातच धाराशिव जिल्ह्यातल्या होर्टी इथल्या शाळेचा 2 मुलींचा जेवण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाला. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, होर्टी, धाराशिव. आता वळूया इतर बातम्यांकडे. एक धक्कादायक बातमी हिंगोलीतून समोर येते. सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हिंगोली हादरलेलं आहे. अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केला गेलाय. बिस्किट आणि 50 रुपयांचं आमिष दाखवून हा अत्याचार केला गेला. वसमत तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे. 4 पैकी 3 नराधम यांना अटक केलेली आहे. 4घांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय. 4थ्या नराधमाचा शोध सुरू आहे. 4ही नराधम त्याच गावातील असल्याचं उघड झालंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडलेले आहेत. श्रीधर, काय नेमकं प्रकरण आहे आणि पोलिसांनी कशा प्रकारे कारवाई केली आहे? तिथल्या नागरिकांचाही प्रचंड आक्रोश असेल. नक्कीच जगदीश सर, हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील हट्टा या गावातील माणुसकीला काळिंबा फासणारी घटना ही घडलेली आहे. अगदी एक 13 वर्षीय मतिमंद भोळसर असलेली एक चिमुकली या गावातील 4 जणांनी त्याच्यावर अत्याचार केलेला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरातील हाहाकार झालाय आणि याच संदर्भामध्ये जे आहे ते नांदेडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या उपचार दरम्यान उभाटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख
उभाटाचे जिल्हा उपप्रमुख यांनी भेट दिलेली आहे आणि त्या रुग्णवाहिकेत या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणी त्या महिलेना या ठिकाणी संपर्क साधलाय आणि भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु पोलिसांनी 3 नराधमांना अटक केलेली आहे आणि चौथ्याचा या ठिकाणी शोध मात्र घेत आहेत आणि यामध्ये आणखीन काही आरोपी असल्याचा संभावना या ठिकाणी व्यक्त केलेली ठीक आहे. तर या प्रकरणी आता पोलिसांचा शोध सुद्धा सुरू झाला आहे. धक्कादायक घटना ही घडलेली आहे. श्रीधर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. बातमी मुंबईतून बीकेसी वरील फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्रास स्थगिती देण्यात आली आहे. नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानाबाबत हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. सुनावणीच्या वेळेस उच्च न्यायालयानं आयुक्त भिडेंवर ताशेरे ओढलेत. आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये विसंवाद आहे का असा सवाल न्यायालयानं उपस्थित केलाय. आयुक्तांना बीएमसीतील गोष्टी माहीत असतात का? बीकेसीवरील फुटबॉल मैदान कायम राहणार असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. तर हा निर्णय देताना कोर्ट काय म्हणाले ते पाहूया. असं नेमकं काय झालं की महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांनी कोर्टाचे आदेश पाळले नाहीत असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलाय. कुणामध्ये संवादाचा अभाव होता याचं उत्तर द्या असेही निर्देश दिलेत. महापालिका आयुक्तांना पालिकेच्या विधी न्याय विभागानं कळवलं नव्हतं का असाही सवाल उपस्थित केलाय. मैदानं राहिली नाही तर पुढच्या पिढीला मैदानी खेळ म्हणजे काय याचा विसर पडेल. बीकेसी मधील नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्र उभारण्यावर स्थगिती देत आहोत असं हायकोर्टानं म्हटलंय. आदेश काढलाय. तर मुंबईतील मोकळे भूखंड मुख्यमंत्री त्यांच्या मित्रांना देत आहेत. मुंबईतील मोठी मैदानं खाजगी विकासकांना देत आहेत. भाजपा आमदारांनीही भूखंड त्यांना सुद्धा दिला जातोय असेही आरोप होत आहेत. मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मुंबईकरांनी एकत्र यावं. रविवारी रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन करू, मुख्यमंत्री भूखंड देऊन श्रीखंड खातायत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती. आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू. पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 3 प्लॉट्स मुंबईतले महत्त्वाचे म्हणजे जुहूमधले आणि हा इकडचा प्लॉट हा मुख्यमंत्र्यांच्या मित्राला, प्रायव्हेट ट्रस्टला, भाजपा आमदाराला दिलेला आहे. मुंबई पालिकेचा आणखी एक निर्णय वादात सापडलेला आहे. श्रेणिक कोटेजांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. कोटेजांची बीएमसीच्या शिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. श्रेणिक कोटेजा महेश ट्युटोरियलचे संचालक आहेत. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकरांची ही माहिती आहे. महापौरांकडून नियुक्तीच्या पत्राच्या चौकशीचे आदेश आता केले जातात. 227 नगरसेवक आणि स्वीकृत यांनी मिळून तो निर्णय केला पाहिजे. पण तुम्हाला भेटलेत का ते असा प्रश्न आता मुंबईकर विचारतायत. आणि हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताय तर तुम्ही काय करताय? कोण लागतात तुमचे हे जे काय? मी त्यांचा आता का नाही, कारण ते व्यावसायिक आहेत. तुम्ही नाव घेऊन त्यांना बदनाम केलंय. मग तुमचा त्यांचा आणि काय तुमचा साठेलोटो झालाय का? झालंच आहे म्हणून तुम्ही शिफारस करताय. ह्याच खरा पहिला म्हणजे तुमच्यापासून सुरू झालेला भ्रष्टाचार. हा जो कोण आहे श्रेणिक कोटेजा, या व्यक्तीला मी कधी बघितलंच नाहीये. ही व्यक्ती कोण आहे ही मला माहिती पण नाहीये. मी शॉकिंग आहे की हे हा इतकं सल्लागार म्हणून मी देते. आज मी कोणाचंही नाव देताना कमीत कमी 10 ठिकाणी फोन करून विचारते की हे तुम्ही रेकमेंड केलंय काय, कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे. शॉकिंग आहे माझ्यासाठी. माझ्याकडे इनवर्ड पण नाही झालंय ना आउटवर्ड झालंय. हे परस्पर पत्र दिलेलं आहे. बातमी शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात. चिन्ह देता येत नसेल तर तुर्तास गोठवा. सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी सुद्धा ही मागणी केली आहे. न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं असंही ज्येष्ठ कायदेतज्ञ देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलाय. आयोगानं विधिमंडळ पक्षातील फूट मान्य करत निकाल दिला. फूट पडली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असंही कामत यांनी म्हटलंय.
तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ठाकरेंच्या बाजूनं कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. चिन्ह आम्हाला देता येत नसेल तर तुर्तास गोठवा, असं सिब्बल यांच्यानंतर कामत यांनी सुद्धा युक्तिवादामध्ये म्हटलंय. न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं असं सुद्धा म्हटलंय. न्यायालयानं या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, यावर उत्तर दिलंय. आम्ही निर्णय घेऊ शकतो, यात काही शंका नाही. न्यायालयानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. पण आमदारांना आता अपात्र ठरवता येईल का असा सवालही उपस्थित केलाय. यावर कामत यांनी होय, विशेष परिस्थितीमध्ये कोर्टाला अधिकार आहेत असं युक्तिवादामध्ये म्हटलं. यावर न्यायालयानं ठीक आहे, पुढचा मुद्दा मांडा असं कामत यांना निर्देश दिले. तर कामतांनी आमचा अध्यक्षांवरील विश्वास उडाला आहे असा युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का असा सवालही उपस्थित केला. तुम्ही राजकीय पक्षाकडे दुर्लक्ष करणार का असंही कामत यांनी युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे. राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षापेक्षा वरचढच असतो असं सिब्बल यांच्यानंतर कामत यांनी सुद्धा म्हटलंय. विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंधच येत नाही असंही कामतांनी युक्तिवादामध्ये मुद्दा मांडलाय. तर पक्षांतराचा फायदा टाळण्यासाठी आमदार अपात्र करायला हवेत असंही म्हटलंय. तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा आजचा युक्तिवाद संपलाय. त्यावर खासदार अरविंद सावंत आणि बच्चू कडू यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, त्या पाहूयात. हा पाया आहे ना, एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा. मग चिन्ह देणार, नाव देणार विषयच येणार नाही. म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता. त्यांनी सगळे सोदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं, बघू आपण न्यायाची अपेक्षा करूया. अडचण याचं काही कारण नाही, लक्षात घ्या. चिन्ह नाव याच्यापेक्षा कर्म महत्वाचं असतं. आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे. जनसामान्यांची सेवा ही ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100पैकी 1% विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं. आणि कामावर विश्वास आहे, त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणताय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही. तर शिवसेनेबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केलाय. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं असं आंबेडकर यांनी विधान केलं. चिन्ह गोठवल्यास भाजपालाच याचा राजकीय फायदा होईल असंही म्हटलंय. दोन्ही शिवसेनेचे आमदार खासदार हे टिकतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जर चिन्ह गोठवलं तर दोन्ही शिवसेनेचे आमदार खासदार टिकतील का असा सवाल उपस्थित केलाय. ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे. तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय. दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे. सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे ऍडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे. मुंबई ठाण्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांची मराठीची परीक्षा ही सुरू झाली आहे. आरटीओनं रस्त्यातच रिक्षा चालकांची परीक्षा घ्यायला सुरू केल्यानं अनेक चालकांची बोबडी वळाल्याचं पाहायला मिळतंय. तर जुजबी मराठी न येणाऱ्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई ठाण्यात अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांची मराठीची परीक्षा सुरू झाली आहे. मराठीची शिकवणी झाल्यानंतर परिवहन विभागानं आता प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्यात आरटीओची भरारी पथकं रस्त्यावर रिक्षा चालकांची परीक्षा घेत होते. रिक्षा चालकांना मराठीत जुजबी प्रश्न विचारले जात होते. रस्त्यावर आरटीओ कडून सुरू असलेल्या परीक्षेमुळे अमराठी रिक्षा चालक थोडेसे भांबावल्याचं दिसत होतं. माझं नाव सुभेदार आहे. पूर्ण नाव सांगा. सुभेदार भातिया आहे. उजवीकडे जायचे असेल तर मला इशारा करून दाखवा. उजवीकडे म्हणजे कुठे? उजवा हात कुठला आहे? उजवा. मला हे नाही विचारलं. जो डावा दाखवा कुठला आहे? डावीकडे जायचे. डावीकडे. हा, उजवीकडे जायचे.
उजवीकडे विचारलं नाही म्हणून मला मागे जायचे, मागे त्याची मागे, पुढे जायचे, पुढे जायचे आहे. पाऊस पडत असेल तर काय केलं पाहिजे? दोन्ही बाजूच्या पडदे लावले. प्रवाशांशी तुम्ही कोणत्या भाषेतून बोलता? मराठी. आणि प्रवाशांना तुमच्याशी मराठीतून बोलण्यासाठी सांगता का तुम्ही? सांगतो ना. ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांची मराठीत उत्तरं देता आली नाहीत त्यांना 1 महिन्यात मराठी शिकण्याची नोटीस आरटीओ बजावत होतं. त्यांना आम्ही हे काका आहेत आता सध्या, यांना फक्त आपण मराठीतून प्रश्न विचारला की हे हिंदीत उत्तर देतात. मराठी में आता मैं घेतो लेतो सरा मागे ब्रिजवर खाली पुलावर खालू हे खुलाता है लेफ्ट राइट. यांना थोडं मराठी बोलायला थोडा अजून त्रास होत आहे, तर त्यांना आम्ही सांगितले की हे नोटीस देतोय. थोड़ा घबड़ जाता, बाकी तो मराठी में मेरे को सब आता है, समझता है. 40-45 साल हो गए रिक्शा चलाते. तर आता आम्ही यांना ही नोटीस देतोय, 1 महिन्यात ते शिकून येतील. तिकडे मुंबईत सुद्धा दादरमध्ये आरटीओनं टॅक्सी चालकांची मराठीची शाळा सुरू केली होती. एवढी वर्ष मराठीची कुणीही सक्ती केली नव्हती. आज अचानक मराठी बोलावं लागत असल्याने टॅक्सी चालकांची जी भंबेरी उडाली होती ती पाहण्यासारखी होती. तुम्ही लायसन टाका, तुम्ही लायसन टाका. भाषा खाला भाषा काय पाहिजे? मराठी माणूस बसतो काय बोलतोय मराठी. हे बाबा दादा द्यायचे काय बसा तुम्ही. मीटर टाका आहे. मीटर घेणार तुम्ही द्या मला. इष्ट मीटर तुम्ही घेणार का? हा कारण काय बाबा? राजनीती कुणा पाहिजे? नेता 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 सगळे नेता राजनीती. आरटीओ समोर म्हणजेच कायद्यासमोर रिक्षा आणि टॅक्सी चालक फाडफाड मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते. फक्त हा धाक आता प्रवासी सोबत असतील तेव्हाही असावा अशी अपेक्षा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता अमराठी रिक्षा चालकांशी मराठीतच बोलण्याची जबाबदारी मराठी माणसावर असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र, ठाणे. माजी खासदारांमध्ये वाकयुद्ध बघायला मिळालं. निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांमध्ये जुंपली. सुजय विखेंना ट्रम्पचा पीए करा असं निलेश लंके यांनी म्हटलं, टोला लगावला. तर निलेश लंकेंना CIA प्रमुख करा असं सुजय विखे यांनी म्हटलंय. लंकेंवर धुरंधर 3 सिनेमा निघू शकेल असंही विखे पाटलांनी म्हटलंय. हास्यास्पद वक्तव्य मला पाहिल्यानंतर मला सुद्धा कुठंतरी एक लाजिरवाणी गोष्ट वाटते की आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांनी 5 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांच्याकडून असं जर एक वक्तव्य येत असेल तर चुकीचं आहे. तर मला तर असं उलट आता मी डोनाल्ड ट्रम्पला रिक्वेस्ट टाकणार आहे की तुम्हाला शिवसहाय्यक म्हणून जर कोणाला लागलं तर घेऊन जा म्हणून. नगर मनमाड रस्ता मीच पूर्ण करू म्हणणाऱ्यांचा दावा हा फोल आहे. तुम्ही कुठल्या पदावर नाही, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पण नाही. मला शिवसहाय्यक पेक्षा त्यांना CIAचं प्रमुख जर केलं म्हणजे रॉचं प्रमुख तर आपण करतच आहोत त्यांना. आता मला सांगा, जो माणूस दुबईला आपले लोक कार्यकर्ते पाठवून आरोपी पकडू शकतो, मग मला अजित डोवल साहेबांचं पण आश्चर्य वाटतं की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे, एवढं सक्षम काम आहे, पण कधी दुबई म्हणजे एक मित्र कंट्रीमध्ये जाऊन आरोपी शोधण्याचं काम कुणीच केलं नाही भारतात. किती मोठा स्पाय असू, म्हणजे धुरंधर 3 पिक्चर बनवू शकतो त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे. राहुल गांधींसंदर्भात एक विशेष बातमी पाहूया. पुण्यातील छात्रों की गूंज या राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलांना बोलवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. काँग्रेसनं हे आरोप फेटाळले असून सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खुला असल्याचा दावा केलाय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमापूर्वीच राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले. राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम AISSMS म्हणजेच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर होतोय. या कार्यक्रमावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरूनच आरोप केलाय.
काँग्रेस नेत्यांकडून चालवल्या जाणाऱ्या कॉलेजमधलेच विद्यार्थी यासाठी रजिस्ट्रेशन करतायत असं फडणवीसांनी म्हटलंय. ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, तेही आपल्याच मुली आहेत. काँग्रेस नेत्यांनी मात्र फडणवीसांचे हे आरोप फेटाळले. छात्रों की गुंज या कार्यक्रमाची ऑनलाईन नोंदणी चालू आहे. कुणीही विद्यार्थी या कार्यक्रमासाठी नोंदणी करू शकतात असं सांगत फडणवीसांचे आरोप त्यांनी फेटाळले. सरकारनं या कार्यक्रमाची भलतीच धास्ती घेतली आहे असा आरोप सुद्धा काँग्रेसनं केलाय. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बघता राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने याची नोंदणी चालू आहे. या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत हे आता सगळ्यांना या ठिकाणी त्याची खात्री झालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळेल. ऑनलाईन मध्ये या राज्यातल्या सगळ्या मुली रजिस्टर करून त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आता ते मी म्हणलं तसं कदाचित त्यांनी धास्ती घेतली असणार. हा कार्यक्रम एवढा मोठा यशस्वी झाला तर त्याची धास्ती कदाचित मुख्यमंत्र्यांनी घेतली असणार. ये पब्लिक रैली है जिसमें वो जो युवा छात्र हैं उनसे वो डायलॉग करेंगे, कम्युनिकेट करेंगे. राहुल गांधी यांनी जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. पुण्यातल्या या कार्यक्रमाआधीच त्याचे पडसाद उमटू लागलेत. प्रत्यक्षात हा कार्यक्रम होईल तेव्हा राहुल गांधी या आरोपांवर काय उत्तर देतात ते पाहावं लागणार आहे. आदित्य भवारसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर.